Today we are going to learn the chapter number 16, reflection of light. Means प्रकाशाचे परावर्तन. रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तन आणि लाईट म्हणजे प्रकाश. We get different feelings through senses. The sense of vision is the most important among our five senses. Because of this, we can see the hills, rivers, trees, people, and objects around us. Only with this we can see the beautiful views of nature like clouds, rainbow, flying birds, moon, stars, etc. म्हणजे प्रकाश हे आपल्याला दृष्टीची संवेदना देते. म्हणजे संवेदनांच्या सहाय्याने काय होत असतात, आपल्याला वेगवेगळ्या जाणीवा होत असतात. सेन्स म्हणजे संवेदना आणि फिलिंग्स म्हणजे जाणीवा. द सेन्स ऑफ द व्हिजन इज द मोस्ट इम्पॉर्टंट अमंग द फाईव्ह सेन्स. म्हणजे इतर ज्या 5 संवेदना आहेत त्यापैकी दृष्टीची संवेदना ही अतिशय महत्त्वाची संवेदना आहे. कारण आपण त्याच्यामुळे आपल्या सभोवताली असणारं डोंगर, नदी, झाडे, इतर व्यक्ती किंवा वस्तू पाहू शकतो. आणि त्याच्यामुळं आपल्याला या सृष्टीचं सुंदर रूप, ब्युटिफुल व्ह्यू ऑफ नेचर म्हणजे सृष्टीचं सुंदर रूप हे सुद्धा दृष्टीमुळं आपण पाहू शकतो. ढग, इंद्रधनुष्य, उडणारे पक्षी, चंद्र, तारे हे सुद्धा आपण दृष्टीच्या संवेदनेमुळेच पाहू शकतो. सी हिअर, ट्राय दिस. स्विच ऑफ द लाईट इन युअर रूम ॲट नाईट फॉर सम टाईम अँड देन टर्न इट ऑन अगेन. म्हणजे रात्रीच्या वेळी जर आपण लाईट किंवा खोलीतील दिवा काही काळासाठी बंद केला आणि नंतर तो चालू केला तर काय होईल, तर आपल्याला ज्यावेळेला आपण दिवा लावतो त्यावेळेला त्या ठिकाणी अंधारामध्ये आपण वस्तू पाहू शकत नाही. पण ज्यावेळेला दिवा लावतो त्या ठिकाणी असलेल्या वस्तू आपल्याला या प्रकाशामुळे किंवा दिव्यामुळे पाहता येतील किंवा त्या दिसू शकतात. म्हणजे दिवा बंद केल्यानंतर आपल्याला खोलीतील वस्तू स्पष्टपणे दिसणार नाहीत, पण ज्यावेळेला दिवा चालू करतो त्यावेळेला त्या ठिकाणी त्या वस्तू काय होतात, दिसतात. फ्रॉम द अबव ॲक्टिव्हिटी यू कॅन नोटीस दॅट देअर इज सम कनेक्शन बिटवीन द सेन्स ऑफ व्हिजन अँड लाईट. म्हणजे दृष्टीची संवेदना, व्हिजन, सेन्स ऑफ व्हिजन म्हणजे दृष्टीची संवेदना आणि लाईट मीन्स प्रकाश, या दोघांमध्ये काय आहे, काहीतरी संबंध आहे. When we switch off the light at night, the objects in the room cannot be seen, and they can be seen before when the light is switched on again. Thus, we can see objects when the light coming from the sense objects enters our eyes. The light entering our eyes may be emitted by the objects or may be reflected by the objects. What is meant by light reflected by an object? To understand this, let us learn about the reflection of light. म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये त्या वस्तूपासून निघालेला प्रवेश ज्यावेळेला प्रवेश करतो, डोळ्यामध्ये वस्तूपासून निघालेला प्रवेश जेव्हा आपल्या डोळ्यामध्ये प्रवेश करतो तेव्हा वस्तू आपण पाहू शकतो किंवा त्या वस्तू आपल्याला दिसू शकतात. डोळ्यामध्ये प्रवेश करणारा हा जो प्रकाश आहे हा त्या वस्तूने उत्सर्जित केलेला असेल किंवा त्या वस्तूपासून परावर्तित झालेला हा प्रकाश असतो. मग आता आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय याची डेफिनेशन पाहूया. व्हेन लाईट रेज फॉल ऑन ॲन ऑब्जेक्ट्स देअर डायरेक्शन चेंजेस अँड दे टर्न बॅक, दिस इज कॉल्ड द रिफ्लेक्शन ऑफ लाईट. म्हणजे एखाद्या पृष्ठभागावरती प्रकाश किरण पडल्यानंतर त्यांची दिशा बदलते, डायरेक्शन म्हणजे दिशा बदलते आणि ते परत फिरतात. यालाच काय म्हटलं जातं, रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजेच प्रकाशाचे परावर्तन.
light rays which fall on mirror get reflected and travel in a different direction. म्हणजे प्रकाश किरण जेव्हा आरशावरती आदळतात त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांचं परावर्तन होतं व ते वेगळ्या दिशेने जातात. द रेज फॉलिंग ऑन एनी सरफेस आर कॉल्ड इन्सिडंट रे. म्हणजे जे प्रकाश किरण कोणत्याही पृष्ठभागावरती पडले जातात त्यांना काय म्हणतात? इन्सिडंट रे म्हणजे आपाती किरण. द पॉईंट ॲट विच ॲन इन्सिडंट रे फॉल्स इज कॉल्ड द पॉईंट ऑफ इन्सिडंट. म्हणजे आपाती किरण ज्या पृष्ठभागावरील बिंदूवर पडतात त्या बिंदूला आपतन बिंदू म्हणतात. द रेज गोईंग अवे फ्रॉम द सरफेस आफ्टर रिफ्लेक्शन आर कॉल्ड रिफ्लेक्टेड रेज. म्हणजे पृष्ठभागावरून परत फिरणारे जे किरण आहेत त्या किरणांना काय म्हणतात? रिफ्लेक्टेड रे म्हणजे परावर्तित किरण. द डायरेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड रे इज डिसाइडेड बाय सम रूल्स विच आर कॉल्ड लॉज ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे परावर्तित किरणांची जी दिशा आहे ती काही नियमानुसारच होत असते आणि हे जे नियम आहेत या नियमाला परावर्तनाचे नियम म्हणतात. लेट अस लर्न सम डेफिनेशन्स बिफोर लर्निंग अबाउट दिस लॉ. म्हणजे हे नियम समजून घेण्यासाठी आपण काही संज्ञा समजून घेऊया आकृतीच्या सहाय्याने. ॲज शोन इन फिगर 16.2 दिस डायग्राम शोज द रिफ्लेक्शन ऑफ लाईट. फर्स्ट, draw a line PQ showing the position of the mirror. This PQ line shows the पोजिशन ऑफ मिरर. म्हणजे आरशाची स्थिती दर्शवणारी PQ ही रेषा आहे. देन ड्रॉ द इन्सिडंट रे AO अँड द रिफ्लेक्टेड रे OB. AO is the incident ray and OB is the reflected ray. Here red line show incident ray and green line show the reflected ray. Draw a perpendicular to the line showing the position of the mirror, that is PQ, at O. This line ON is called the normal to the mirror. This is the ON. Blue line is the normal to the mirror, as ON is the perpendicular to PQ. ON is perpendicular to line PQ. म्हणजे ON ही रेषा PQ ला लंब आहे. Then angle PON equal to angle QON equal to 90 degree. Here PON and QON is the 90 degree. This OA is called a incident ray. The rays falling on any surface is called a incident ray. The rays falling on any surface, this falling rays is called a incident ray, and this is the perpendicular line ON is called a normal, and this is the reflected ray. After reflection of the incident ray, OB is the reflected ray, and here I is the angle of incident. म्हणजे इन्सिडंट रेने नॉर्मलशी केलेला जो अँगल आहे या अँगलला अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणतात. आणि या रिफ्लेक्टेड रेने या नॉर्मल म्हणजे स्तंभिकेशी केलेला जो कोन आहे त्याला अँगल ऑफ रिफ्लेक्शन असं म्हणतात. आणि दिस इज द पॉईंट ऑफ इन्सिडंट O इज कॉल्ड आपाती बिंदू. देन लॉज ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तनाचे नियम. देअर आर 3 लॉज ऑफ रिफ्लेक्शन. दीज आर ॲज गिवन बिलो. म्हणजे प्रकाश परावर्तनाचे 3 नियम आहेत ते खालीलप्रमाणे. फर्स्ट लॉ इज द
अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू द अँगल ऑफ इन्सिडंट. म्हणजे आपाती कोन आणि परावर्तन कोन हे कसे असतात, समान मापाचे असतात. अँगल ऑफ इन्सिडंट आय इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर. देन सेकंड इज द इन्सिडंट रे, द रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल लाय इन द सेम प्लेन. म्हणजे आपाती, इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल इज ऑन द सेम प्लेन. म्हणजे एकाच प्रतलात असतात. द इन्सिडंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे आर ऑन द अपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल. दिस इज द नॉर्मल अँड इन्सिडंट रे इज लेफ्ट साइड अँड रिफ्लेक्टेड रे इज राईट साइड. Therefore, its position is the opposite side of the normal. These are the three laws of the reflection. Then we will see the regular reflection of light and irregular reflection of light. In figure 16.4a and b show three parallel rays shown in blue incident on smooth and rough surface. The reflected rays drawn using laws of reflection shown in red. म्हणजे आकृतीमध्ये सपाट स्मूथ सरफेस अँड रफ सरफेस म्हणजे सपाट आणि गुळगुळीत पृष्ठभागावर पडणारे हे काय आहेत, तीन आपाती किरण निळ्या रंगामध्ये दाखवलेले आहेत. दीज थ्री लाईन्स आर द इन्सिडंट रेज अँड रिफ्लेक्टेड रेज ड्रॉन ऑन द रेड कलर. फर्स्ट, रेज रिफ्लेक्टेड फ्रॉम विच सरफेस आर पॅरल टू वन अनदर. म्हणजे कोणत्या पृष्ठभागावरील. ऑब्झर्व these two diagrams and give the answers of these two questions. Rays reflected from which surface are parallel to one another. म्हणजे कोणत्या पृष्ठभागावरील परावर्तित किरण एकमेकास समांतर आहेत. सी हिअर, स्मूथ सरफेस म्हणजे सपाट पृष्ठभागावरील किरण हे कसे आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत. इन रफ सरफेस इन्सिडंट रेज is parallel but reflected rays are not parallel. Second, what conclusion can you drawn on the figure. म्हणजे याच्यावरून काय निष्कर्ष काढता येईल, तर स्मूथ सरफेसवरून होणारं जे रिफ्लेक्शन आहे ते कसं असतं, रेग्युलर रिफ्लेक्शन असतं. सी हिअर, व्हॉट इज मीन बाय रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. म्हणजे प्रकाशाचे नियमित परावर्तन. द रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम ए प्लेन सरफेस अँड स्मूथ सरफेस इज कॉल्ड अ रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. दिस इज द प्लेन सरफेस अँड इन सेकंड डायग्राम this surface is not plain. This surface is the rough surface. Therefore, this reflection is called a regular reflection. For regular reflection, the angles of incident as well as of reflection are the same for parallel rays and falling on the surface. Thus, the reflected rays are also parallel to one another. See here, incident ray is parallel and then its reflected ray is also parallel to one another. Here dot dot indicated line is the normal. If the angle of incident for incident rays are, that is I1, I2, I3 is the angle of incident, and R1, R2 and R3 is the angle of reflection is same. I1, I2, R3 equal to the R1, R2, R3.
See here, I1, I2, I3 equal to R1, R2, R3. This is called the regular reflection of light. On smooth surface, reflection is regular. Then second type of reflection is irregular reflection. In this diagram, this second diagram shows the irregular reflection. On rough surface, the reflection is irregular reflection because of the incident ray is parallel but reflected rays is not parallel to each other. Therefore, I1, I2, I3 is not equal to the R1, R2, R3. See here definition. Irregular reflection of light. Reflection of light from a rough surface is called a irregular reflection of light. म्हणजे रफ सरफेसवरून किंवा खडबडीत पृष्ठभागावरून होणारं जे परावर्तन आहे ते अनियमित परावर्तन असतं. इन इरेग्युलर रिफ्लेक्शन द अँगल्स ऑफ इन्सिडंट फॉर पॅरलल रेज ऑफ इन्सिडंट आर नॉट इक्वल अँड देअरफॉर देअर अँगल्स ऑफ रिफ्लेक्शन आर ऑल्सो नॉट इक्वल. Therefore, I1 is not equal to I2 is not equal to I3 and I1 equal to R1 not equal to R2 not equal to R3. Thus, the reflected rays are not parallel to one another and spread over a large surface. This is clear from figure 16.14b. This refracted ray आर स्प्रेड म्हणजे असे कसेही विखुरलेले असतात. त्यांचं परावर्तन हे समांतर दिशेनं होत नाही म्हणून यांना इरेग्युलर रिफ्लेक्शन असं म्हणतात. दिस डायग्राम शोज द रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट अँड सेकंड बी डायग्राम शोज द इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. Then we will see the kaleidoscope. This diagram is the kaleidoscope म्हणजे शोभादर्शी किंवा चारूदर्शी. ट्राय दिस म्हणजे हे करून पहा. ॲक्टिव्हिटी, दिस इज द ॲक्टिव्हिटी. टेक 3 रेक्टँग्युलर मिरर्स ऑफ द सेम साईज म्हणजे 3 समान आकाराचे आयताकृती आरसे घ्या. युजिंग स्टिकिंग टेप स्टिक द मिरर्स टुगेदर मेकिंग ए ट्रायंगल विथ द रिफ्लेक्टिंग सरफेस फेसिंग इनवर्ड्स. सी फिगर 16.5. सी हिअर म्हणजे परावर्तक पृष्ठभाग आतमध्ये येतील अशा रीतीने तिन्ही आरसे त्रिकोणी स्वरूपात एकमेकांना काय करायचे असतात, चिकटवायचे असतात. देन टेक ए व्हाईट पेपर ऑफ ए triangular shape and fix it with the tape at one end of the mirrors closing that end. म्हणजे एक पांढरा कागद घेऊन तो त्रिकोणी स्वरूपात चिकटपट्टीने चिकटवायचा आणि एक बाजू बंद करायची. म्हणजे या ठिकाणी ही अशी कॅप फॉर क्लोजिंग म्हणजे बंद करण्याची टोपी. हे कार्डबोर्ड ट्यूब म्हणजे पुठ्ठ्याचं नळकांडे आणि अशा प्रकारचे 3 मिरर्स एकमेकांना घेऊन आयताकृती मिरर्स घेऊन ते एकमेकांना असे ट्रायंग्युलर शेपमध्ये ते स्टिक करायचे किंवा ते चिकटवायचे असतात. आणि सी थ्रो धिस आणि इथून आपण आतल्या भागाचं निरीक्षण करायचं असतं. देन इन्सर्ट 4 to 5 कलर्ड ग्लास पीसेस इन द हॉलो ऑफ द मिरर्स म्हणजे काचेचे 4 ते 5 वेगवेगळ्या आकाराचे तुकडे घ्यायचे आणि ते या आतल्या भागामध्ये या मिररच्या आतल्या भागामध्ये पोकळीमध्ये टाकायचे. क्लोज द अदर एंड ऑल्सो विथ ए पेपर अँड मेक ए होल इन इट. दुसरी बाजू कागदाने बंद करायची. ही दुसरीही बाजू कागदाने बंद करायची आणि त्या कागदाला आपल्याला पाहण्यासाठी काय करायचं, एक छिद्र किंवा होल पाडायचं. लुक थ्रो द होल टुवर्ड्स लाईट म्हणजे त्या छिद्रातून उजेड पहा. यू विल सी
innumerable images of the glass pieces. या ठिकाणी याच्यामधून तुम्हाला या तुकड्यांच्या आतमध्ये जे आपण 4 ते 5 काचेचे तुकडे टाकलेले आहेत त्या तुकड्यांच्या आपल्याला फक्त 4-5च तुकडे न दिसता असंख्य अशा प्रकारच्या प्रतिमा या आरशामध्ये तयार झालेल्या दिसतात. आणि या these are formed due to reflection of 3 mirrors. आणि या कशामुळे दिसतात तर या तिन्ही आरशामध्ये या ठिकाणी परावर्तन निर्माण होतं आणि या तिन्ही आरशामध्ये निर्माण झालेल्या परावर्तनामुळे या ठिकाणी या अशा प्रकारच्या असंख्य अशा प्रकारच्या प्रतिमा दिसतात. You can see different designs in the kaleidoscope. The speciality of a kaleidoscope is that the designs do not easily repeat themselves. म्हणजे कॅलिडोस्कोपमध्ये जर पाहिलं तर वेगवेगळ्या आकाराची रचना तयार झालेल्या मिळतील. आणि कॅलिडोस्कोपचं खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एकदा तयार झालेली जी रचना असते ती पुन्हा आपण सहजपणे तयार करता येत नाही किंवा ती तयार होत नाही. एव्हरी टाईम द डिझाईन इज डिफरंट्स. म्हणजे प्रत्येक वेळेला त्याच्यामधून दिसणारी जी रचना असते ती वेगवेगळी दिसते. पीपल मेकिंग वॉल पेपर विच आर यूज्ड टू डेकोरेट वॉल अँड क्लॉथ डिझायनर्स यूज कॅलिडोस्कोप फॉर मेकिंग न्यू डिझाईन्स. म्हणजे खोलीच्या भिंती सुशोभित करण्यासाठी वापरला जाणारा जो नक्षीदार कागद तयार करणे व वस्त्रोद्योग क्लॉथ डिझायनर्स म्हणजे वस्त्रोद्योग व्यावसायिकामधील डिझायनर्स म्हणजे अभिकल्पक कॅलिडोस्कोपचा उपयोग वेगवेगळ्या रचना शोधण्यासाठी केला जातो. म्हणजे हे जे उपकरण आहे ते रिफ्लेक्शन ऑफ लाईट याच्यावरती आधारित हे तयारी प्रकाशाच्या परावर्तनावरती आधारित हे अशा प्रकारचा आपण ॲपरेटस तयार करू शकतो. देन सेकंड इज पेरिस्कोप. पेरिस्कोप म्हणजे परिदर्शी. दिस इज द पेरिस्कोप ॲक्टिव्हिटी. टेक a cardboard box, make slit in the top and bottom sides of the box and place the 2 mirrors so that they make an angle 45 degree with the sides of the box and are parallel to each other. Fix them with sticking tape. म्हणजे असं हे अशा प्रकारचं एक पुठ्ठ्याचं खोकं घ्यायचं आणि या खोक्याच्या वरच्या बाजूला आणि इथे खालच्या बाजूला अशा काय करायच्या खाचा पाडायच्या आणि त्याच्यामध्ये 45 डिग्री म्हणजे 45 अंशाचा कोन करणारे इथे असे हे मिरर लावायचे आणि एकमेकांना समांतर असणारे 2 आरसे या ठिकाणी या आकृतीत दाखवल्याप्रमाणे इथे एक मिरर लावला तर इथून हे एकमेकांना कसे पॅरलल आहेत. These 2 mirrors are parallel to each other. Make 2 windows of 1 inch each near 2 mirrors. वरच्या व खालच्या आरशाजवळ एकमेकांच्या विरुद्ध बाजूस साधारणतः काय करायच्या 2 खिडक्या करा. खालच्या खिडकीतून पहा म्हणजे इथून ही खिडकी या खिडकीतून पाहायचं आणि वरच्या खिडकीतून आपल्याला वस्तूचं दृश्य या ठिकाणी इथं दिसतं. जी वस्तू असेल ती आरशामध्ये दिसणार आणि त्याचं रिफ्लेक्शन झालेली या ठिकाणी इथे दिसणार त्याचं रिफ्लेक्शन आणि रिफ्लेक्शन झालेली वस्तू आपल्याला इथून पाहायला मिळते. दिस इज द पेरिस्कोप. फ्रॉम द बॉटम विंडो वन कॅन सी व्हॉट इज इन फ्रंट ऑफ द टॉप विंडो. म्हणजे खालच्या खिडकीतून तुम्हास वरील खिडकीच्या समोरील दृश्य दिसेल. म्हणजे ही जी खालची खिडकी आहे याच्यामधून इथून या वरच्या खिडकीमधून जे दृश्य आपण पाहणार आहे ते इथून आपल्याला या खालच्या खिडकीमधून दिसणार आहे. दिस
डिव्हाइस इज कॉल्ड अ पेरिस्कोप. तर अशा प्रकारे तयार झालेले जे उपकरणे याला काय म्हणतात? पेरिस्कोप म्हणजे परिदर्शी. दिस इज यूज्ड इन सबमरीन्स टू सी ऑब्जेक्ट्स अबव द सरफेस ऑफ वॉटर. म्हणजे परिदर्शीचा उपयोग पाणबुडीमध्ये समुद्रावरील वस्तू बघण्यास, तसेच बंकर्समध्ये खाली राहून भूपृष्ठावरील वस्तूची टेहळणी करण्यासाठी सुद्धा केला जातो. इट इज ऑल्सो यूज्ड टू ऑब्झर्व अँड कीप टू वॉच ऑन द ऑब्जेक्ट्स ऑर पर्सन्स ऑन द ग्राउंड फ्रॉम अँड अंडरग्राउंड बंकर्स. Kaleidoscope and periscope both use the properties of reflection of light. म्हणजे हे जे कॅलिडोस्कोप म्हणजे शोभादर्शी आणि पेरिस्कोप म्हणजे परिदर्शी हे दोन्ही उपकरणे परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावरती आधारित आहेत. दिस इज द पेरिस्कोप ऑन ए सबमरीन. सबमरीन म्हणजे पाणबुडी. सबमरीन म्हणजे काय? पाणबुडी. म्हणजे पाणबुडीवरील परिदर्शी दाखवणारं हे काय आहे? चित्र आहे. म्हणजे अशा प्रकारची ही पाणबुडीवरील परिदर्शी असते. हिअर दिस चॅप्टर इज completed. Read this chapter carefully and write down the answers of these questions on giving exercise.